महादेवांचं एक वेगळं रूप, गरम पाण्याचा कुंड आणि त्याचे रहस्य, कधीही न संपणारी शॉपिंग आणि नदी काठी बसून मारलेला एक कप चहा. ह्या डोळ्याने एका दिवसात बरंच काय बघितलंय, तर चला पटकन सुरू करूयात. तर मित्रांनो, द नथनिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुड मॉर्निंग. टाइम चेक झालेले आहेत 11. आम्ही चेकआउट केलं. बाय द वे, आम्ही ज्या रूममध्ये राहिलेलं त्या रूमचं नाव आहे हॉटेल संध्या पॅलेस कसोलला. आणि हा माझा आउटफिट. हे मी पॉन्चो घातलाय, ब्राईट कलरची शॉल. आणि सिद्धांचा आउटफिट पण खूप अमेझिंग आहे आजचा. मी तुम्हाला तोही दाखवणार आहे नंतर. आम्ही जाणार मणिकरण टेम्पलला आणि नंतर इथे अजून काय पार्क वगैरे असे आमचे ड्रायव्हर काका म्हणतात आहे. सो ते असेल तर ते एक्सप्लोर करू किंवा मग डिरेक्टली मनाली. बाय द वे, मागे माझा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल. सो लेट्स गो. सो इथून छोटंसं असं स्टेअर आहे, तिथून एंट्रन्स आहे आणि आतमध्ये गेलंय मंदिर आहे आणि पाण्याचा आवाज येतोय ना. सो बघू आतमध्ये जाऊन काय आहे. हा, आता मी जो सीन दाखवणार आहे तुम्हाला तो इतका सुंदर आहे आणि एक नेचरचं एक वेगळंच रूप इथे बघायला मिळतंय. बघायला एवढ्या थंडीमध्ये इथून पाणी येतंय पूर्ण. आता हे किती थंड असेल, पण त्याची तुम्हाला ही वाफ येते, ह्याला म्हणतात गरम पाण्याचा कुंड. ह्याची एक वेगळी स्टोरी आहे हिंदू धर्मात, तर ती मी तुम्हाला नंतर सांगेन. पण हे जे मी बोलते नेचरचं एक वेगळं रूप इथे बघायला मिळतं ते हे आहे. ते जिथे जिथे ही वाफ येते हे खरं तर गरम पाणी आहे. आणि तुम्ही हा विचार करा की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा हे गरम पाणी कसं येत असेल. मणिकरण गुरुद्वारातून एक छोटासा रस्ता आपल्याला बाहेर घेऊन जातो. तो रस्ता जातो थेट शंकर पार्वतीच्या मंदिरात. या मंदिरात खूप वॉर्म वाटतं, कारण आजूबाजूला फक्त गरम पाण्याचा कुंड आहे आणि असं म्हणतात हे लोक प्रसादही त्या उकळत्या पाण्यामध्ये शिजवतात. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खरं तर आमचं मणिकरण काल होणार होतं, पण काल आम्हाला सगळं लेट झाला, पोचायला लेट झाला, त्याच्यामुळे आमचं मणिकरण कॅन्सल झालं. आणि आज नेमकं सोमवार आहे आणि आज दर्शन झालं. म्हणजे आम्ही दोघेही खूप मस्त आशीर्वाद घेतला आणि ॲक्च्युली आम्ही आता पुढचा प्रवास आमचा चालू करणार आहे. मला जेवढं माहिती आहे मी ती स्टोरी सांगते. तर मागून जे गरम पाण्याचा कुंड आहे, जे वाफ येत आहेत बघतायत, तर ते असं आहे की इथे शिव पार्वती आले होते आणि इथे पार्वतींचा एक प्रिशियस मनी, माहिती नाही कुठला, मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती, तो इथे हरवला. आणि मग शिवने कोणाला तरी ते शोधायला सांगितलं, तर त्यांना ते नाही मिळालं. तर पार्वती रागवलं. शिवने ते नाही मिळाल्यामुळे त्यांचा ते रागामध्ये त्यांचा तिसरा डोळा त्यांनी उघडला आणि त्याच्यामध्ये इकडचं ते पाणी आहे ते रागामुळे ते गरम झालं. खूप वर्ष झाले आणि शिव पार्वती ते म्हणतात की 1000 वर्ष का कितीतरी वर्ष इथे राहिलेले, मला एक्झॅक्ट नाही माहिती. पण ते पाणी वैशिष्ट्य असे की ते पाणी अजून गरम आहे. कुठून कसं, म्हणजे तुम्ही बघाल की नदीचं पाणी खूप थंडी आहे इथे आणि त्याच्यामध्ये तेवढा पाट तो गरम आहे. इथे खूप 2-3 ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे आणि खूप मस्त आहे आणि वेगळंच आहे यार इथे. पार्वती पते हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आम्ही आलेलो आहे पहाडोवाली मॅगी खायला. मागे ताई आमची एक मॅगी बनवते आणि खूप सारे मॅगीचे पॅकेट्स आहेत. सो एवढंच का? पुढे काय बोलायचं नाही? पुढे काय बोलणार आहे? ठीक आहे झालं, मग झालं, कळलं. आम्ही मॅगी खायला आलो, सांगितलं आम्ही. अजून काही नको बस. ड्रायव्हर गायब आहे ते पण सांग. ड्रायव्हर गायब आहे, तो तर तिला कॉल करून बोलू आम्ही. तो पण गेली असेल वेगळे पहाडावर मॅगी. मध्ये आम्ही परत एक शॉपिंग केली यार. शॉपिंग काही थांबत नाहीये, पण ठीक आहे. म्हणजे ह्या टाइमला आम्ही स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी खूप जास्त घेतले, म्हणजे फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह सगळ्यांसाठी. आणि स्वतःसाठी मी फक्त हा एकच शॉल घेतली आहे. ऍक्च्युअली खरं गरीब एकच घेतलं ग इथे. तर मित्रांनो, हा होता आपला ऍक्च्युली कसोल व्लॉग. खूप सुंदर आहे कसोल. कसोलमध्ये त्याचा USP जो आहे कसोलचा, तो हा पॉइंट आहे असं मला वाटतं. कारण ही पार्वती नदी रोडच्या बाजूने असते. तुम्हाला कुठेही खाली जाऊन व्हिडिओ फोटोग्राफी करू शकतात. आणि फोटोग्राफी काय, तुम्हाला असंच जर इकडचं तुम्हाला नेचर बघायचं असेल सुंदर, तर तुम्ही इथे येऊन बसू शकतात.
आम्ही काल आलेलो, आज आम्ही पुन्हा आलो वेगळ्या लोकेशनवर, कारण का आम्हाला इथे बसून चहा प्यायचं होतं. तर मी जस्ट आम्ही थर्मसमध्ये चहा आणलेला, जस्ट मी मध्ये चहा संपवला. आणि ॲक्च्युली मी आता कसळ ब्लॉग मी आता इथे एंड करते. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या जेवढं तुम्हाला जमेल तेवढं शेअर करा. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. बाकी या व्हिडिओचे कॉस्टिंग वगैरे मी सांगितल्याप्रमाणे माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये मी सगळं देणार आहे. पूर्ण मनाली पूर्ण ट्रिपचा आमचा बजेट सगळं काय इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मनाली व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.